विद्यार्थी जे वैद्यकीय क्षेत्रातले विद्यार्थी आहेत त्यांचा एका अर्थाने उद्याच्या भविष्यासाठी आखरी दिवस असणार आहे आणि एका अर्थाने त्या लोकांनी शपथ घेतलेली आहे. काय सांगाल या संदर्भात आपण? मी डॉक्टर शीतल देशमुख, डायरेक्टर ऑफ महावीर एज्युकेशन सोसायटी. मला तुम्हाला सांगताना हे सांगायचं आहे की तनिष्क स्कूल ऑफ नर्सिंगमध्ये, तनिष्क कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जो आज प्रोग्राम झाला आहे तो ओथ सेरेमनीचा होता. आणि ओथ सेरेमनी हा प्रोग्राम याच्यासाठी घेतला जातं की स्टुडंट्सला त्यांच्या प्रोफेशनबद्दल ऑनेस्टी राहायला पाहिजे आणि कसं काम करायला पाहिजे. ॲक्च्युली इट्स अ चॅलेंजेस टू देअर अँड एक्सेप्टन्स इन देअर प्रोफेशन. तर ही जी ट्रिब्यूट दिलं जातं ओथ सेरेमनी, तर पायोनियर ऑफ अँड द मदर ऑफ नर्सिंग फील्ड जे आहेत ज्यांना आपण कधी विसरायला नाही पाहिजे त्या आहे फ्लोरेन्स नाइटिंगेल. तर हे मेन आहेत त्या ज्या फ्लोरेन्स नाइटिंगेल, तर त्यांच्या ट्रिब्यूटमध्ये आपण ओथ घेत असतो. तर ही ओथ जी राहते ही कुठल्याच फील्डमध्ये तुम्हाला दिसणार नाही, फक्त नर्सिंग प्रोफेशनमध्येच तुम्हाला ही ओथ सेरेमनी दिसेल. आणि ही ओथ इतकी आवश्यक असतं त्यांच्या लाईफमध्ये, कारण की त्यांना सारखं कनेक्टेड असावं लागतं. डॉक्टरपेक्षा जास्त रिस्पॉन्सिबिलिटीज नर्सेसला असतात, कारण की त्यांचा जो कनेक्शन असतो, त्यांची जी लाईफ असते किंवा त्यांचं जे ट्रीटमेंट असतं 80% नर्सेसवर असतं. म्हणून नर्सेसला खूप इम्पॉर्टन्स दिलेला आहे आणि त्यांनी ऑनेस्टी आणि रिस्पॉन्सिबल नर्स म्हणून वागावं. आणि ड्रग्ससोबत ते नेहमी असतात, तर चुकीचे कधी ड्रग्स देऊ नये, व्यवस्थित ड्रग्स द्यायला पाहिजे. हे सगळ्या गोष्टी त्यांना आम्ही शपथ देत असतो की त्यांच्या प्रोफेशनमध्ये त्यांनी अगदी लॉयल राहायला पाहिजे, ही शपथ आम्ही देत असतो. तर मला एक आणखी या प्रोफेशनबद्दल सांगायचं आहे की जेही आई वडील डिसिजन घेत, मुलींसाठी हा एकदम खूपच छान कोर्स आहे. 12वी नंतर 12वी सायन्स घेतल्यानंतर CET एक्झाम याच्यासाठी खूप कंपल्शन असतं BSc नर्सिंग करता. GNM-साठी ते कंपल्शन नाही आहे, पण दोन्हीही कोर्सेस इक्विव्हॅलंट आहे. तर तुम्ही हा कोर्स याच्यासाठी मुलींना द्यावा आफ्टर 12, कारण की याचं फ्युचर अगदी खूप मीन्स इल्युमिनेटेड आहे, ब्राईटफुल आहे. कारण की जे अब्रॉडला पण जाऊ शकतात, म्हणजे असं नाही की तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टर्समध्ये तुम्हाला खूप छान अपॉर्च्युनिटीज आहे. आता तुम्ही बघितलं असेल की इंजिनिअरिंग, अदर कोर्सेस ऑल सॅच्युरेशन झालेलं आहे, पण याच्यामध्ये बिलकुल खूपच छान म्हणजे तुम्हाला अपॉर्च्युनिटीज आहे. कुठलेही नर्स तुम्हाला कधी खाली दिसणार नाही. इंजिनियर्स आणखी बाकी फील्ड्समध्ये तुम्हाला कधीही रिकामे दिसतील, पण तुम्हाला मी चॅलेंज करून सांगते की नर्सिंग प्रोफेशनमध्ये आणि स्पेशली आमच्या कॉलेजची म्हणजे तुम्हाला म्हणजे स्पेशालिटी ही सांगायची की वी गिव्ह देम जॉब अपॉर्च्युनिटी. एकही सिंगल स्टुडंट नाही राहणार की त्याला जॉब मिळणार नाही. अँड वी ट्राय टू गिव्ह देम इन government purposes, not only in private too they will get. It's a confidence because they go in their level, त्यांच्या लेवलनी ते मिळूनच घेतात. बट वी डोंट ट्राय फॉर गव्हर्नमेंट. हमारा फ्यूचर हम सोचते कि दे विल ट्राय टू गो इन गव्हर्नमेंट सेक्टर्स. सो वी डू व्हेरी हार्ड वर्क फ्रॉम अवर सोसायटी. आम्ही नेहमी मेहनत घेत असतो आणि आमच्या कॉलेजची स्पेशालिटी ही आहे की आम्ही खूप ऑनेस्टली वर्क करतो. त्यांच्याकरता सतत बाकीचे जे कॉलेजेस असतात त्याच्याही पेक्षा समजा कुठला विद्यार्थी डल आहे तर आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष नाही करत. बाकी स्कूल कॉलेजेसमध्ये त्यांचे रेप्युटेड कॉलेजेस तर ते कसं ना इग्नोर करतात, पण आमची स्पेशालिटी आहे की आम्ही डल स्टुडंट्स की ॲव्हरेज स्टुडंट्सकडे स्पेशल लक्ष देऊन त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करतो. तर हे 2 शब्द म्हणून मी थांबवते. थँक्यू. मेरा नाम मिसेस सोफी केलेब, प्रिंसिपल तनिष्क कॉलेज ऑफ नर्सिंग. क्या बताओगे आप, आज जिस प्रकार की शपथ ली है, आने वाले समय में जिस प्रकार अपन देखें तो कोरोना काल में महासंकट अपने देश में आया था, इस समय नर्स ने एक अच्छा काम किया, बचाने का काम किया. आज समाज में जाके अलग अलग क्षेत्र में भी काम होने वाला है. क्या बताएंगे, क्या भावना है आपकी? जी, जैसे कि नर्सिंग प्रोफेशन ये कोरोना के कई साल पहले से, लाइक बहुत पुराना प्रोफेशन है ये. फ्लोरेंस नाइटिंगेल के ज़माने से ये प्रोफेशन है और ये एक बहुत ही नोबल प्रोफेशन है जिसमें जो नर्सेस होती हैं वो पेशेंट्स की सेवा करते हैं. और कोरोना काल से एक ऐसा हुआ है कि जो बहुत सारी एक मानसिकता बनी हुई थी कि भाई नो नर्सेस, हर घर से नर्सेस नहीं जाना चाहिए. वो एक टिपिकल एक मानसिकता बनी हुई थी कि नहीं, हम नहीं नर्सिंग करेंगे. बट देन कोरोना जब आया और उसके बाद का जो दौर आया उसमें हर घर को ऐसा लगने लगा कि हमारे घर में एक नर्स होनी चाहिए, क्योंकि जिस तरह से पेशेंट्स आए और उनके काफ़ी सारी मृत्यु हुई, डेथ्स काफ़ी रेट बढ़ा, तो उस वजह से नर्सिंग को और डिमांड बढ़ा
और जिस वजह से हमें नर्सिंग में अभी एडमिशन्स की कमी नहीं रहती है, हालांकि पहले भी नहीं थी बट अभी और भी ज़्यादा हमें शॉर्टलिस्ट करना होता है। और जैसे कि आज का जो इवेंट है वो ये है कि हमारी जो नर्सेस हैं वो इस प्रोफेशन में जो यंग बच्चे रहते हैं, नए एडमिशन्स होते हैं, वो शपथ लेते हैं, फ्लोरेंस नाइटिंगेल का ओथ लेते हैं, जिसे ये हम लैंप लाइटिंग सेरेमनी कहते हैं। और इस दिन ये लोग शपथ खाते हैं कि ये अपने इस प्रोफेशन के साथ, नर्सिंग सेवा के साथ पूरी तरह से डेडिकेटेड रहेंगे, आज्ञाकारी रहेंगे, सिंसियरली पेशेंट्स की सेवा करेंगे। क्योंकि आजकल नर्सिंग प्रोफेशन में सेवा कम और जस्ट ये ज़्यादा देखा जाता है कि भाई हमें 100% जॉब गारंटी है इस वजह से। बट हमारी यही कोशिश होती है कि हम हर बुद्धि में, हर दिमाग में, हर हृदय में ये डालें कि भाई सेवा भाव ज़्यादा इम्पोर्टेंट है और उस भाव से ही इस प्रोफेशन में एंटर करें। और आज जो शपथ विधि हुई उसी को ही दर्शाते हुए हुई कि वो इस प्रोफेशन में निष्ठापूर्वक काम करें। थँक्यू मॅम, थँक्यू। अशा वेळी एका अर्थाने डॉक्टर असेल, नर्स असेल, हे एक ढाल म्हणून आपल्या समाजात उभे राहिले। आज जी शपथ घेतली आहे, काय भविष्यात आपण काय सांगाल आणि काय भावना व्यक्त कराल या संदर्भात? जी, नेमकं माझं नाव भावेश गौतमराव, मी तनिष कॉलेज ऑफ नर्सिंग BSc नर्सिंग सेकंड इयरचा विद्यार्थी आहे। नेमकं जे तुम्ही प्रश्न विचारले की डॉक्टर आणि नर्स यांच्यामुळे आपल्या समाजामध्ये एक क्रांती निर्माण होते, की ज्यामध्ये आपल्याला समाजामध्ये जे रोगी आहेत आणि जे निरोगी सुद्धा आहेत त्यांना आपण कसं आत्मसन्मानाने जगावं याच्याबद्दल आपण एक उदाहरण देतो। जसे कोरोना काळामध्ये माणसाची जी हिंमत आहे ती खचली होती, परंतु त्या वेळी सुद्धा जे आमचे नर्सेस होते त्यांनी रोगी जे आपल्या हॉस्पिटलमध्ये जे रोगी होते त्यांना एंटरटेन करून त्यांचा मनोबल वाढवण्याचं काम केला आणि त्यांना स्वतःने त्यांच्या मनोबलाने त्यांना त्या अवस्थेतून बाहेर काढण्याकरिता मदत केला। तर आज जो हा आमचा कार्यक्रम झाला ज्याला आम्ही शपथ प्रणाली असे म्हणतो, लॅम्प लाइटिंग, त्यामुळे काय होते की आम्ही प्रोफेशन मध्ये तर नर्स आहोत, परंतु त्या बाळामध्ये किंवा त्या विद्यार्थ्यामध्ये एक ज्योत निर्माण व्हावी, एक अशी आशा निर्माण व्हावी की ज्यामुळे तो समाजात जाईल आणि त्या माणसांना तो मदत करेल। त्याकरिता आज आम्ही ही शपथ घेतली आहे, ज्यामुळे आमचा आत्मसन्मान वाढतो आणि आम्हाला असं वाटतं की नाही, खरंच आम्ही सुद्धा या समाजाचा एक भाग आहोत आणि समाजाला आपला कर्तव्य पार पाडण्यास मदत करू। धन्यवाद। एका अर्थाने शपथ घेतलेली आहे आणि येणाऱ्या काळात तुम्ही वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जाऊन काम करा। कोरोना काळात जर बघितलं असेल तर बिकट परिस्थिती देशावर, अशा वेळी नर्सनी एक ढाल बनून समाजात काम केलं। आज तुम्ही जी शपथ घेतली आहे, काय भावना तुझी होती? माझं नाव कांचन राज राठोड आहे। आम्ही आज जे शपथ घेतली आहे ते आमच्यासाठी खूप महत्त्वाची होती। आमच्या प्रोफेशनल आहे, आमचे नर्सेस जे प्रोफेशनल आहे ते त्यासाठी आमची जी शपथ आहे याची ही खूप महत्त्वाची आहे आमच्यासाठी, कारण की आमचा एक उद्देश असते की जे पेशंट असतात, जे रोगाने अतिग्रस्त असतात त्यांना त्या आजारावर आम्हाला नाही का ट्रीटमेंट द्यावं असतं आणि सेवा आमची ही मेन उद्देश असते। त्याकरिताच आम्ही नाही का, आणि जो समोर आता कुठली महामारी वगैरे येणार, कुठलेही काही येऊ तर नाही, पण जर काही आलं तर आम्ही एक मोठा त्यांच्यासमोर एक डॉक्टरच्या जागी आणि एक नर्सेस म्हटलं तर नर्सेसला जास्त प्रयोग असतात, म्हणजे पेशंट सोबत कसं राहावं, कसं काय करावं, कसं त्यांना ट्रीटमेंट करावं आणि जास्त आमचा IPR मेंटेन करण्यासाठी आम्ही त्यांच्याशी हे करतो। तर आम्ही तेवढंच म्हणू शकतो की नर्सेस हे खूप जे आणखीन कोणी पण करू शकते आणि ही संधी खूप महत्त्वाची आहे आणि खूप चांगली पण आहे, लोकांसाठी पण आमच्यासाठी पण। एवढंच म्हणू शकतो। थँक्यू।